केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील बैठकीसाठी दाखल झालेत। दरम्यान या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरू आहे। सिंधू जल करार स्थगिती आणि पुढील रणनीतीवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। पुन्हा एकदा जाऊयात सोमेशकडे। सोमेश, या बैठकीबद्दलचे अपडेट्स। नक्कीच प्रसन्न, काल रात्री उशिरा केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील आणि त्यांच्यासोबत केंद्रीय जलसंसाधन खात्यातील सर्व उच्चपदस्थ अधिकारी यांची बैठक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी निवासस्थानी होणार होती आज संध्याकाळी 4 वाजता। आता अगदी थोड्याच वेळापूर्वी CR पाटील हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेत आणि अमित शहा आणि CR पाटील यांच्यात बैठकीला सुरुवात झाली आहे। सिंधू करार स्थगित केल्यानंतर आता पाकिस्तानकडे जाणारा पाणी पुरवठा आणि पाणी प्रवाह हा भारताने बदललेला आहे। अनेक ठिकाणी जे आपले हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट्स होते की जिथे डॅम बनवण्यात आले होते, परंतु तिथे पाणी अडवून न ठेवता त्याचा उपयोग हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टसाठी विद्युत निर्मितीसाठी करण्याची मुभा आपल्याला होती त्या जलकराराअंतर्गत। आता तिथल्या अनेक धरणांचे दरवाजे हे बंद केले जात आहेत आणि पाकिस्तानकडे जाणारा पाण्याचा प्रवाह हा रोखला जातोय। तर आताची सध्याची परिस्थिती काय आहे, आता कोणत्या ठिकाणी किती पाणी साठा आहे, कशा प्रकारे भविष्यामध्ये स्ट्रॅटेजिकली कोणकोणत्या धरणांच्या बाबतीत आपल्या वेगवेगळ्या जलविद्युत केंद्राच्या बाबतीतली भूमिका ही आणि निर्णय हे कशा प्रकारे घेतले जाणार आहेत, या सगळ्या विषयीची रणनीती आजच्या बैठकीमध्ये ठरणार आहे। CR पाटील हे अमित शहा यांच्या निवासस्थानी पोहोचलेत आणि या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे की सिंधू जल कराराला स्थगिती दिल्यानंतर पुढची रणनीती काय असणार, पाकिस्तानला पाणी प्रवाह हा पाकिस्तानचा थांबवायचा आहे आणि पाकिस्तानला जास्तीत जास्त अडचणीत आणायचं आहे। तर त्या दृष्टीने अति महत्त्वाची बैठक गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी सुरू झाली आहे। धन्यवाद सोमेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।